हे पहा, आपण आता 2 पाण्याने चिकन धुतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हळद आणि मीठ टाकणार आहोत. हे पहा, आपण आता हळद टाकलेली आहे 1 चमचा आणि 1.5 चमचा आपण मीठ टाकणार आहोत. आता याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत. हे पहा, आपण चांगल्या प्रकारे हळद आणि मीठ लावून मिक्स केलेलं आहे. आता आपण याला फ्राय करूया. हे पहा, आपण आता कढई गरम करायला मांडलेली आहे. आता त्यात आपण 3 उबळ्या तेल टाकणार आहोत. हे पहा, 3 उबळे आपण आता तेल टाकलेलं आहे आणि आता त्याला चांगलं गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात कांदा टाकणार आहोत. हे पहा, चांगला कांदा गरम झालेला आहे. आता आपण त्यात चिकन टाकणार आहोत. हे पहा, चिकन टाकले आणि आता चांगलं फ्राय करून घ्यायचं याला. हे पहा, तेलात आपण आता चांगलं फ्राय केलेलं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत कमी गॅस करून आणि याला 10 मिनिटं आता शिजू देणार आहोत. हे पहा, आपण आता तांदूळ शिजायला टाकलेले आहे. आता थोडा भात आपण शिजत आल्यावर आपण काढून घेणार आहोत. हे पहा, आता आपला भात झालेला आहे आणि आपण आता याला काढून घेणार आहोत. आपण गॅसवर आता पातेलं मांडलेलं आहे आणि आपण त्यामध्ये 3 उबळ्या तेल टाकणार आहोत. हे पहा, आपण आता 3 उबळी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि त्यामध्ये आपण आता भाजलेला कांदा टाकलेला आहे आणि तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. हे पहा, आपण 1.5 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद घातली आणि बिर्याणी मसाला ओतून दिलाय आणि त्यामध्ये आपण आता 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. हे पहा, यात आता आपण चिकन घातलेलं आहे आणि यात चांगला आपण आता फ्राय करणार आहोत. त्यात थोडं पाणी ओतणार आहोत. हे पहा, याला आता चांगली उकळी आलेली आहे आणि यातलं आपण थोडंसं चिकन एका भांड्यात काढून घेणार आहोत. हे पहा, आता यातलं आपण थोडंसं चिकन या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता बिर्याणीची परत लावायची. आणि आता याच्यावर आपण फ्राय केलेला कांदा टाकून देणार आहोत आणि त्याच्यावर परत चिकन टाकून देणार आहोत. परत आता आपण याच्यावर कांदा ठेवून देणार आहोत आणि आता आपण सगळं चिकन याच्यावर टाकून देणार आहोत. आता आपण हे परत याच्यावर भात टाकून देणार आहोत. परत लावणार आहोत भाताची आपण. आणि आता परत आपण कांदा लावून देणार आहोत याच्यावर आणि उरलेला रस्सा आपण आता याच्यावर ओतून देणार आहोत. आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि 5-10 मिनिटांसाठी आपण याच्यावर कमी गॅसवर आपण झाकून ठेवून देणार आहोत. आणि
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ मिळत जातील. झाला व्हिडिओ.